नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या बुधवार 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सईबरोबर मुक्ता आणि सागर सईच्या शाळेत पोहोचतात. त्यामुळे टीचरला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, बरं झालं मिस्टर आणि मिसेस कोळी तुम्ही दोघीसुद्धा आलात. सई विचारते, पण आज काय आहे? मॅडम सांगतात की आज पॅरेंट्स आणि टीचर या दोघांमध्ये चांगलं रिलेशनशिप असावं यासाठी आम्ही काय ॲक्टिव्हिटी ठेवल्या आहेत. तेव्हा मुक्ता विचारते, पण नेमकं काय आहे? टीचर सांगतात, आजकाल पॅरेंट्सला मुलांना द्यायला वेळ नसतो. त्याचा फरक त्यांच्या शाळेतील परफॉर्मन्सवर पडतो. त्यामुळे आम्ही मागील अनेक वर्षांपासून ही ॲक्टिव्हिटी ठेवतोय. याचा रिझल्ट असा दिसून आला आहे की मग पॅरेंट्स आणि मुलांमधलं रिलेशनशिप चांगलं होतं. त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या शाळेतील परफॉर्मन्सवर सुद्धा होतो. ही गोष्ट मुक्ताला खूप आवडते. तर सागर उद्धटपणे म्हणतो, हो ठीक आहे, हे सगळं लवकर करता येईल का? मला महत्त्वाचं काम आहे. टीचर म्हणते, हो आपण लवकरच सुरू करूया, आणि त्या तेथून निघून जातात. तेव्हा मुक्ता ही सागरवर खूप चिडते आणि म्हणते, हे आपलं स्कूल आहे, तुमचं घर नाहीये. येथे तुम्ही त्यांच्याशी उद्धटपणे नाही बोलायला पाहिजे, थोडं आदराने बोला. घरातील लोकांशी जसं बोलता तसं नाही बोलता येणार इथं. तर सागर चिडून म्हणतो, तुम्हाला ॲक्टिंग चांगली जमते, तुम्ही चांगलं वागण्याचं नाटक करत बसा, मला ते नाही जमत, त्यामुळे मी नाही करणार. मुक्ता खूप चिडते. इकडे सावनी ही घर सोडून जात असते. हर्षवर्धन तिला विचारतो, कोठे चालली आहेस? तर सावनी चिडून म्हणते, जेथे माझा अपमान होणार नाही अशा ठिकाणी चालली आहे. कधी तू माझा अपमान करतो, कधी तो सागर करतो. आता तर त्याची आई आपल्या तोंडावर थुंकून निघून गेली. मला याचा खूप त्रास होतोय. मला हे नाही सहन करायचं. तुमच्या दोघांच्या भांडणात माझा जीव जातोय. सगळेजण मलाच टार्गेट करताय. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की आपलं हे लक्ष आहे, आपलं मिशन आहे सागरला त्रास द्यायचं, त्यामुळे तो असं करू नको. तेव्हा सावनी चिडून म्हणते, तुम्हाला हेच कळत नाहीये की तुमच्या दोघांच्या इगोपेक्षा माझा इगो मोठा आहे आणि मी ठरवलं तर तुम्हाला दोघांना रस्त्यावर आणू शकते. मला पण या गोष्टींचा त्रास होतोय. आता मला हे नाही सहन करायचं. हर्षवर्धन सावनीला शांत करतो. सॉरी म्हणून तू आपल्या मिशनवर फोकस कर, अशी माझ्यावर चिडू नको म्हणून तो तिचा राग शांत करतो. इकडे स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीजला सुरुवात होते. टीचर सांगतात की आता प्रत्येक आईबाबांनी पुढे यायचं आणि तुम्ही आपल्या मुलांसाठी काय करतात ते सांगायचं. तेव्हा सागरला हा प्रश्न पडतो की मी काय सांगणार. तर मुक्ता ही सईला आनंद व्हावा असा काहीतरी विचार करत असते. सावनी हर्षवर्धनला म्हणते की सईला माझ्यापासून त्यांनी तोडलंय. आता आदित्य जर का माझ्यापासून दूर झाला तर मी अख्ख्या जगाला आग लावेल. तो माझ्यापासून दूर व्हायला नको. हर्षवर्धन म्हणतो, आदित्यला तुझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही असं वचन मी तुला देतो. सईच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू असते. तेव्हा टीचर म्हणतात की आता सईचे पॅरेंट्स येतील आणि ते त्याच्यासाठी काय करतात हे सांगतील. तेव्हा मुक्ता पुढे येते आणि सांगते की सईचे बाबा तिच्यावर खूप प्रेम करतात. एके रात्री सईचा दात दुखत होता. तेव्हा ते मध्यरात्री तिला डेंटिस्टकडे घेऊन आले होते. तिची खूप काळजी घेतली होती. सईच्या डोक्यात उवा झाल्या होत्या तर त्यांनी सईचं डोकं धुवून दिलं आणि तिचे केस सुद्धा विंचरले होते. त्याचबरोबर ते खूपच केअरिंग आहेत. मी सईची सावत्र आई आहे, परंतु हे मी विसरले की मी तिला नाही जन्म दिलाय आणि सावत्र आई वाईट असते ही समजसुद्धा त्यांनीच पुसून टाकलाय. त्यांच्यामुळेच मी सईच्या आयुष्यात आले. ते सईसाठी खूप करतात, त्यांना खूप खूप थँक्यू. हे ऐकून सई खूप खुश होते आणि या दोघांचाही हात पकडते. त्यामुळे सागरलाही आनंद होतो. इकडे सावनी हर्षवर्धनला सांगते, मी काही हिलिंग सेशन्स अटेंड केले, त्याहून मला समजलं की सागरचं अजूनही माझ्यावरच प्रेम आहे, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा येथे येतो. हर्षवर्धन विचारतो, पण असं कसं होईल? आता तर त्याचं लग्न त्या मुक्ताशी झालंय ना. ती मुक्ता त्याला नक्कीच प्रेम देईल. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होईल. सावनी सांगते, असं होऊ शकत नाही. एकतर ती मुक्ता एक नंबरची काकूबाई आहे. काही बोलली तरी समोरच्याला त्रास होईल असंच वाटतं. त्यामुळे ती कधीही सागरला आवडू शकत नाही. त्यात सागरचा इगो इतका मोठा आहे की तो मला सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीवर प्रेम करू शकत नाही. त्याचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. हर्षवर्धन म्हणतो, जर असं असेल तर खूप चांगलं आहे. याचा आपल्याला फायदा करून घेता येईल आणि हे दोघेही आपला पुढचा प्लॅन बनवतात. इकडे सागर हा मुक्ताला म्हणतो, तुम्ही चांगल्या डेंटिस्ट आहात, पण त्याचबरोबर चांगल्या लेखिका सुद्धा आहात. चांगली गोष्ट रंगून रंगून सांगता, परंतु माझी इमेज सुधारण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. माझी इमेज जशी आहे तशी मला आवडते. उगाच हे करू नका. मुक्ता चिडून म्हणते, मी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाहीये, मी सईसाठी केलंय.
सईच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा, ती किती आनंदी आहे ते पहा. आणि आता टीचरने सांगितलं ना की जर आपण मुलांचं मन आपल्याबद्दल चांगलं ठेवलं, त्यांना आनंदी ठेवलं, तर त्यांच्या शाळेतील परफॉर्मन्सवर, अभ्यासावर सुद्धा फरक पडतो. सागर म्हणतो, मी शाळेत टॉपर होतो, मला कधी असं करण्याची गरज पडली नाही, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी असं काही केलं नाही. मुक्ता सागरला समजावून सांगते, तुम्हाला लहानपणापासून घरात प्रेमाचं वातावरण मिळालं, तुमचे आईबाबा तुमच्यावर खूप प्रेम करायचे, पण सईचं तसं नाहीये. सईला आईबाबांचं प्रेम नाही मिळालं, याचाही तुम्ही विचार करा. सागरला ही गोष्ट पटते. त्यानंतर पुढील ऍक्टिव्हिटी सुरू होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सागर आणि मुक्ता हे एका हाताने सईला शाळेसाठी तयार करतील, तर दुसरीकडे सावनी घरी येईल आणि म्हणेल की मला सईला भेटायचंय. तेव्हा इंद्रा तिला चांगला धडा शिकवणार आणि तिला घरातून हाकलून लावणार. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.